आज दत्तू पाटील कापशे यांनी दीक्षा घेतली, म्हणजे पूर्णपणे आज समर्पण भगवंताला ते शरण आले। आणि याआधी मी नेहमी सांगतो की ते फक्त आज ही म्हणतो ना दार्शनिक, फक्त आपल्याला दिसतंय की त्यांनी दीक्षा घेतली, परंतु खरं तर त्यांची दीक्षा याच्या आधीच झालेली होती। कारण त्यांचं जीवन ते धर्म हा नुसता डोक्यावर घेऊन मिळवायचा विषय नाही, तर धर्म जगायचा विषय आहे आणि ते धर्म जगत होते। मला पूर्ण नाशिक जिल्ह्यामधून सांगितलं की तुम्ही भूमिपुत्र फाउंडेशन एवढं मोठं आहे आपलं महाराष्ट्रभर, आणि त्यांना तुम्ही जिल्हा अध्यक्ष केलं, ते साधी सायकल वापरत नाही, मोटरसायकल वापरत नाही, तुम्ही आपलं संघटन वाढेल कसं? मी त्यांना सांगितलं नाही वाढलं तरी चालेल, पण आपल्याला त्यांचा प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे। आज अतिशय प्रामाणिक जीवन शेतकऱ्यासाठी त्यांची एवढी तळमळ आहे। म्हणजे मी नेहमी सांगतो की मानवाला कोणी बनवलं? भगवंताने। त्या मानवाला जगायला अन्न कोण निर्माण करतो? शेतकरी। मग त्या भगवंतानंतर या पृथ्वीवर जर दुसरा कोणी देव असेल तर तो शेतकरी आहे। आणि मग शेतकऱ्याची सेवा म्हणजे भगवंताची सेवा, आणि तसं ते भगवंताचीच सेवा करत होते। म्हणून मी त्यांनी आता खरं तर ही दीक्षा, आता महाराजांच्या बोलण्यातून जाणवलं की दीक्षा ही तारुण्यात घेतली पाहिजे। आपण काय करतो, सगळ्या गोष्टीचा त्याग करत करत नंतर शेवटी इकडे तो त्याला त्याग म्हणत नाही। सगळ्या गोष्टी आपल्याकडे असताना आपण जेव्हा त्याग करतो त्याला त्याग म्हणावं लागेल। म्हणून तारुण्यात ह्या दीक्षा घेतल्या गेल्या पाहिजे, धर्माच्या मार्गस्थ आपण तारुण्यात झालं पाहिजे। आणि त्यांनी आता आमच्या व्हिडिओचा आणि याचा पण उल्लेख केला। मी नेहमी सांगतो की इतकं सक्षम बना की भगवंताने इतरांच्या मदतीसाठी आपल्याला वापरलं पाहिजे। आणि त्याच पद्धतीने आम्ही महाराष्ट्रभर शोषित पीडित अन्यायग्रस्त लोकांसाठी मदत कार्य आणि त्यांच्या न्यायासाठी लढत असतो। आणि इथं मला या पंचकृष्ण ज्ञान प्रबोधन मंडळ इगतपुरी तालुका हे पूर्ण तालुक्यामध्ये गेल्या 25 वर्षापासून गीता महोत्सव साजरा करत असतात। आणि या त्या निमित्ताने लोकांना संघटित करून संग्रहित करून गीतेचं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात। आणि आज ह्या मंडळाच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त गीता जयंती रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने आमचे सहकारी दत्तू पाटील कापशे यांनी आज या ठिकाणी दीक्षा घेतली। आपण त्यांच्या या भगवंताच्या या धर्माच्या वाटेवर त्यांनी जे समर्पण दिले त्याला सगळे शुभेच्छा देऊ। आणि मी इथेच थांबतो। धन्यवाद।